नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता लवकरच वाजणार। 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार येत्या 4 महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला आदेश। 1445 कोटी 97 लाख रुपयांच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि 259 कोटी 59 लाख रुपयांच्या श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। प्रत्यक्ष अंमलबजावणीची कोल्हापूरकरांना प्रतीक्षा। सीपीआरमधील 3 डॉक्टरना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात डॉक्टर एकवटले। आंदोलनानंतर अधिष्ठातांनी कारवाई मागे घेण्याची दिली ग्वाही। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध करण्यासाठी 11 मे रोजी कोल्हापुरात सर्वपक्षीय मेळाव्याचं आयोजन। कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांची माहिती। आणि कुंभोजचे चित्रकार सचिन बन्ने यांची इटलीतील फ्लॉरेन्स अकॅडमीच्या समर फेलोशिपसाठी निवड। यावर्षीच्या फेलोशिपसाठी निवड झालेले सचिन बन्ने एकमेव भारतीय चित्रकार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। गेली 5 वर्ष लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। न्यायालयाच्या या निर्णयाचं राजकीय पदाधिकारी त्याचबरोबर ओबीसी नेत्यांनी स्वागत केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता जिल्हा परिषद महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयानं आज मंगळवारी याबाबत मोठा निर्णय दिलाय। ओबीसींना 2022 पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। 4 आठवड्यांच्या आत निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 5 वर्ष लांबणीवर पडल्यानं इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती। मात्र न्यायालयाच्या निकालानंतर आता समाधान व्यक्त करण्यात येत असून राज्य सरकारनं यातून पळवाट काढू नये। आयोगानं न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात यावा अशी मागणी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळं आज प्रशासन किती ढिम्म झालेलं आहे किंवा नागरिकांच्या किती सोयीसुविधा या ठिकाणी अडचणीत आहेत हे सगळं आपण बघितलं असेल। पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, कुठलाही प्रश्न बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळं, सभागृह नसल्यामुळं फार अडचणी या ठिकाणी होत आहेत। आज सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे या अनुसरून लवकरात लवकर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, यातून सुद्धा ते काही पळवाट काढण्याची शक्यता आहे। यातून जातनिहाय जनगणना असेल किंवा आणखीन काहीतरी सोंग काढून ते पुढे ढकलण्याची शक्यता आहे, पण तसं न होता त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचं आम्ही स्वागत करतो आणि माझं आव्हान आहे राज्य सरकारला की त्यांनी लवकरात लवकर ह्या निवडणुका घ्याव्यात। कारण 4.5 ते 4 वर्षापासून ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक नियुक्त झालेले आहेत तिथं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी असल्यामुळं फार मोठी गैरसोय होते आणि येणाऱ्या काळामध्ये ही गैरसोय तात्काळ दूर करण्यासाठी लवकरात लवकर या निवडणुका घ्याव्यात। ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। त्यामुळे 2022 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलंय। बांठिया आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे न्यायालयानं 2022च्या आधीची जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत। यावर ओबीसी नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलंय। आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या जवळजवळ 34,000 जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या। त्यामुळे ओबीसी समाजावरती फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं।
परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं ते संकटात दूर झालेलं आहे. 2022च्या आधीची परिस्थिती म्हणजे 27% प्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे. एवढंच हा निकाल फक्त जो या याचिकेचा निकाल जो लागेल फायनल त्याला अधीन राहून हा निकाल आहे. पण तरीसुद्धा जे आहे जो काय निकाल झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळं हा ओबीसी समाजाचा एक फार मोठा प्रचंड विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मानतो. मी सगळ्या ओबीसी समाजाचं मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी कारण का 2022 पूर्वीचा जो ओबीसीचा आरक्षणाचा कोटा होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा तो आहे असा त्यांनी कायम ठेवलेला आहे. मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या होत्या त्यानुसार ओबीसीची ट्रिपल टेस्ट करणं गरजेचं होतं. त्यासाठी लोकसंख्या हा एक घटक त्यातला महत्त्वाचा होता. ती जनसंख्या मोजली गेलेली नाही आहे. मधल्या काळात सरकारकडे आम्ही निधी मागितला पण त्यावेळचे अर्थमंत्री आणि आत्ताचे अर्थमंत्री एकच आहेत. त्यांनी वारंवार निधीची घोषणा केली पण प्रत्यक्षात जनगणनेसाठी निधी दिला नाही. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर 5 वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा संस्थांवर असणं आवश्यक असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. आता न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीचा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवण्यात येणार याकडेही अनेकांचं लक्ष लागून आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेवर रेल्वे स्थानकावरील VIP कक्षात सुपरवायझर गणेश हंकारे यांना अत्याचार केल्याची घटना 13 एप्रिलला घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सुपरवायझर हंकारे याच्यावर सोमवारी रात्री उशिरा मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील काही महिला गेली काही वर्ष कोल्हापूर रेल्वे स्थानकात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतायत. 13 एप्रिल रोजी एक महिला कर्मचारी कोल्हापूर रेल्वे स्थानकात स्वच्छतेचं काम करत होती. यावेळी सुपरवायझर गणेश हंकारे यानं महिलेला रेल्वे स्थानकातील VIP कक्षाची स्वच्छता करण्यास सांगितलं. यावेळी हंकारे यानं कार्यालयातच त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनं भयभीत झालेल्या पीडितेनं झालेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर काल सोमवारी सकाळी त्या महिलेचे नातेवाईक आणि अन्य काही लोकांना घेऊन या घटनेचा जाब विचारण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकात आले. मात्र त्यावेळी संशयित गणेश हंकारे यानं तिथून पळ काढला. सोमवारी दिवसभर पीडित महिलेच्या नातेवाईक सुपरवायझर गणेश हंकारे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात बसून होते. दरम्यान रात्री उशिरा पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सुपरवायझर गणेश हंकारे याच्या विरोधात मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज पोलिसांनी संशयित गणेश हंकारे याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील CPR रुग्णालयात सोमवारी मोतीबिंदू ऑपरेशनपूर्वी शकुंतला पवार या महिलेच्या रक्तातील साखर तपासणीसाठी डॉक्टर रक्त घेत होते. त्याचवेळी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्या महिलेचा मृत्यू झालाय. यानंतर मृत महिलेचे नातेवाईक आणि काही संघटनांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केल्यानंतर 3 डॉक्टर्सना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. या कारवाई विरोधात आज CPRमधील डॉक्टरांनी आंदोलन करत कारवाई मागं घेण्याची मागणी केली. दरम्यान राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी डॉक्टरांवरील कारवाई मागं घेण्याची ग्वाही आंदोलक डॉक्टरांना दिली. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या शकुंतला पवार या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी CPRमध्ये दाखल झाल्या होत्या. सोमवारी पवार यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी डॉक्टर त्यांचे रक्त घेत असताना अचानक त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. यावेळी पवार यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी CPRच्या आवारात गर्दी करत पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केलं. या आंदोलनानंतर राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी डॉक्टर अभिजित ढवळे, डॉक्टर अमृता बिलावल आणि डॉक्टर अर्जुन सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. या कारवाईनंतर CPRमधील डॉक्टरांच्या विविध संघटना आक्रमक झाल्या. आज सकाळी त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांची भेट घेऊन डॉक्टरांवरील कारवाई मागं घेण्याची विनंती केली. यानंतर डॉक्टरांच्या विविध संघटनांनी अधिष्ठाता कार्यालयाच्या बाहेर डॉक्टरांवरील गुंडागर्दी खपवून घेणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी डॉक्टर अभिजित ढवळे यांनी या कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कुठलीही घटना घडली तर त्याच्या ज्या गोष्टी असतात तर त्याचं पहिलं तपासणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं आमची अधिष्ठाताने एवढीच मागणी होती की त्याचा पूर्ण सखोल तपासणी होऊ दे. त्याची काय कमिटी वगैरे होईल आणि त्या तपासणीचा किंवा कमिटीचा अहवाल आल्यानंतर जी योग्य ती कारवाई असेल ती आम्ही मान्य करतो. पण एका संघटनेच्या दबावाखाली येऊन कन्सर्न डॉक्टर, त्याचे विभाग प्रमुख यांच्यावर अशी सक्तीच्या रजेवर जाणं, अशी कारवाई करणं हे नक्कीच निंदनास्पद आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनीही आपल्यावरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. काल एक आमच्या डोळ्याच्या विभागामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याकरता एक बाह्यरुग्ण विभागामध्ये एक साधारण 70-72 वयाची महिला आलेली होती आणि त्यांना ऑपरेशनची तारीख देण्यात आलेली होती आणि त्याच्या फिटनेस घेण्याकरता रक्ताच्या चाचण्या करण्यास सांगण्यात आलेलं होतं. त्यांना हेलपाटे पडू नये म्हणून आमच्या विभागातल्या डॉक्टरांनी स्वतः ब्लड कलेक्ट करायचा निर्णय घेऊन पाठवायचं ठरवलं. त्यांनी ब्लड कलेक्ट करताना त्या अचानक चक्कर येऊन पडल्या. शेजारीच एक 15 फुटावर आमची अपघात विभागाची खोली होती, तिथे त्यांना नेण्यात आलं, त्यांना रिसेसिटेशन करण्यात आलं, परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. या छोट्याशा अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु ह्याच्यात डॉक्टरांचं काहीही असं हलगर्जीपणा किंवा दिरंगाई काहीही नव्हती. तात्काळ मी स्वतः अधिष्ठाता, आमचे उपवैद्यकीय अधीक्षक, संबंधित वैद्यकीय अधिकारी, शिक्षक हे सगळेजण तिथं जाऊन आले. त्यांनी त्या घटनेचा साधारण आढावा घेतला की बाबा याच्यात कोणत्या डॉक्टरांकडनं दिरंगाई झाली, परंतु काही संघटनांचे लोक आले, त्यांनी प्रशासनावर आरोप केले, याच्यात डॉक्टरांचं दिरंगाई झालेली आहे, निष्काळजीपणा झालेला आहे आणि तात्काळ या सर्वांना नोकरीवरून काढून द्या आणि अतिशय असभ्य भाषेत CPR उद्ध्वस्त करून टाकू, या लोकांची लायकी नाही इथं काम करायची, अशा प्रकारचे काही असंविधानिक वाक्य त्यांनी वापरली आणि या दबावाला पळून प्रशासनानं या अनेक आमच्यापैकी अधिकाऱ्यांना किंबहुना मला सुद्धा पदावरून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. दरम्यान या संदर्भात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे यांनी शकुंतला पवार यांच्या मृत्यूला CPR मधील डॉक्टर जबाबदार नसल्याचा खुलासा केलाय. काल छत्रपती प्रमिलाराजे सरोपचार रुग्णालय CPR हॉस्पिटल मध्ये 72 वर्षाच्या शकुंतला पवार नामक महिला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या. मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याच्या आधी त्यांचं रक्तातली साखर तपासण्यासाठी, ब्लड शुगर टेस्ट करण्यासाठी त्यांचं ब्लड सॅम्पल तपासण्यासाठी काढलं. त्यानंतर त्या एकाएकी त्या कोलॅप्स झाल्या, खाली पडल्या. लगेच आमच्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती तातडीने उपचार केले, त्यांना इन्क्युबेट केलं आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला, व्हेंटिलेटरवर ठेवलं. अनफॉर्च्युनेटली त्या दगावल्या आणि यामध्ये प्रायमा फेसी त्या डॉक्टरांची कुठल्याही हलगर्जीपणा किंवा कुठलीही चूक आहे असं काही जाणवत नाही. त्यांना बहुतेक हा सिव्हिअर हार्ट अटॅक आला असावा असं आम्हाला वाटतं. त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा केलेलं आहे. आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा आपल्याला कशामुळे नेमका मृत्यू झाला ते आपल्याला कळेल. या प्रकरणी डॉक्टर मिरगुंडे यांना पदमुक्त केल्याचा कोणताही लेखी आदेश काढला नसल्याचं डॉक्टर मोरे यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरलाय. या ठिकाणचं म्युझियम आणि ग्रंथालय भावी पिढीला प्रेरणा देईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जयसिंगपूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि म्युझियम शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. पहलगाम हल्ल्यामुळं पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जयसिंगपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि म्युझियम शिवतीर्थ लोकार्पण सोहळा सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जयसिंगपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. पंचगंगा प्रदूषण, महापूर यावर सरकार गांभीर्यानं काम करत आहे.
या राज्याचा दुप्पट तिप्पट विकास करण्यासाठी सरकार मजबूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरलाय. याच ठिकाणचं म्युझियम आणि ग्रंथालय भावी पिढीला प्रेरणा देईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पहलगाम हल्ल्यामुळं पाकचा आता कायमचा बंदोबस्त केला जाणार आहे. हा पूर्वीचा भारत नाही तर घुसके मारनेवाला भारत है, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणालेत. खासदार शाहू महाराज यांनी सरकारनं राजकारण बाजूला ठेवून जयसिंगपूरप्रमाणे कोल्हापूरलाही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अशोकराव माने, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्याधिकारी टीना गवळी, संजय मंडलिक, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, स्वरूपा पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक, रवींद्र माने, सतीश मलमे आदी उपस्थित होते. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये उद्भवणारी महापुराची परिस्थिती लक्षात घेता अलमट्टीची उंची वाढवण्यास विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात रविवारी 11 मे रोजी सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांना आमंत्रित केल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच केंद्राकडून याला मान्यता मिळेल. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची बैठक होऊन हा निर्णय जाहीर होईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटक सरकारनं यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही केली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याला कितीही तोटा झाला तरी धरणाची उंची 524 मीटर वाढवण्यात येईल, असंही कर्नाटक सरकारनं जाहीर केलंय. अलमट्टीची उंची वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. अलमट्टीची उंची वाढवण्याला विरोध असतानाही महाराष्ट्र सरकार याबाबत फारसं गांभीर्य दिसत नाही. अलमट्टीची उंची वाढवण्यास आमचा विरोध असून त्याविरोधात कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी 11 मे रोजी कोल्हापूर बाजार समितीमधील मल्टीपर्पज हॉलमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित केलाय, अशी माहिती जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळं या वादामुळं आता ही उंची वाढवायचं खरं तर थांबलेलं आहे. यावर महाराष्ट्र सरकारची भूमिका संपूर्णपणे संदिग्ध आहे आणि याचा परिणाम 2019 आणि 2021ला शेतकरी, व्यापारी, सामान्य ग्राहक यांना त्रास झालेला आहे. त्यामुळे या उंचीवाढीविरोधात आम्ही सर्वपक्षीय, सर्वसामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. त्याकरता आंदोलनाची दिशा आणि ध्येय ठरवण्याकरता आमचा मेळावा आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनाही बोलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला बाजार समितीचे संचालक भारत पाटील भुयेकर, कोल्हापूर जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चंद्रकांत पाटील पाडळीकर, बाबासाहेब देवकर, सखाराम चव्हाण आणि मारुती पाटील उपस्थित होते. कोल्हापुरातील प्रथितयश दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी, मूळचे हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमधील शेतकरी कुटुंबातील चित्रकार सचिन बन्ने यांनी कलाक्षेत्रात जगात भारी यश मिळवले. सध्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये सचिन यांना जगभरातल्या कलाकारांचं माहेरघर अशी ओळख असलेल्या इटलीमधील फॉरेन्स अकॅडमीची यावर्षीची समर फेलोशिप मिळाली आहे. या मानाच्या फेलोशिपसाठी जगभरातील चित्रकारांपैकी उत्कृष्ट 10 जणांमधून सर्वोत्कृष्ट 3 निवड केली जाते. सचिन यांनी अंतिम 3 चित्रकारांमध्ये स्थान पटकावत कोल्हापूर कला क्षेत्राला अभिमान वाटेल असं यश संपादन केलंय. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय. समताधिष्ठित राज्यकारभाराचा आदर्श घालून देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं त्यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्मारकाच्या ठिकाणी कोल्हापूरवासियांनी एकत्र येत सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार केला.
राजा आणि ऋषी यांच्या गुणांचा संगम असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रयतेच्या हिताचा कारभार कसा असू शकतो हे आपल्या राज्यकारभारातून दाखवून दिलं. जात आणि धर्माच्या जोखडातून समाज मुक्त व्हावा आणि समाजानं प्रगती करावी यासाठी त्यांनी समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा आग्रह धरला. आजच्या लोकशाही आणि विज्ञानवादी युगात राजर्षींचा समतेचा विचार अधिक प्रभावीपणे रुजवण्याचा निर्धार करत कोल्हापूरवासियांनी राजर्षी शाहूंना स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं. यावेळी उपस्थितांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची समाजाला प्रकर्षानं गरज असल्याचं सांगितलं. यावेळी कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आज मंगळवारी 6 मे रोजी दुपारी 12:29 आणि 11 सेकंदांनी सूर्य डोक्यावर आल्यानंतर तब्बल 51 सेकंदांसाठी आपली सावली गायब झाली होती. आज अनेक नागरिकांसह विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक या घटनेचे साक्षीदार झाले. या शून्य सावली दिवसभरात विद्यार्थ्यांसह खगोल अभ्यासकांचे अनुभव जाणून घेतलेत आमच्या प्रतिनिधी प्रियांका निगवे यांनी. सावली हे आपली कधीच साथ सोडत नाही असं सारखं वारंवार सांगितलं जातं, पण याची प्रचिती आज 12 वाजता कोल्हापूरकरांना अनुभवता आली. या क्षणाविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत खगोल अभ्यासक डॉक्टर मिलिंद कारंजकर सर आहेत. सर, या क्षणाबद्दल काय सांगाल? नाही, आत्तापर्यंत असा समज झालेला असतो की प्रत्येक दिवशी 12 वाजता सूर्य डोक्यावरती येते, पण तसं नसतं आहे. वर्षातनं फक्त 2 वेळेला सूर्य आपल्या डोक्यावरती येत असतो आणि तो काही सेकंदासाठीच असतो आहे. म्हणजे आजचा जर का आपण विचार केला तर 6 मे रोजी कोल्हापुरामध्ये बरोबर 12:29 आणि 11 सेकंदानं सूर्य डोक्यावरती आला होता आणि बरोबर 12:30 तो बाजूला गेला. म्हणजे जो 51 सेकंद हा तुम्हाला झिरो शॅडो डे म्हणजे शून्य सावलीचा अनुभव घेता आला. आम्ही आता आमच्या कॉलेजच्या वतीनं निरनिराळे इन्स्ट्रुमेंट्स लावलेले आहेत. त्यामध्ये रिटॉर्ड स्टँड आहे, मेजरिंग फ्लाक्स आहे, स्पेरोमीटर आहे, इंडेक्स पिन आहे. मग ह्याची सावली जर का आपण विचार केली तर तुम्ही बघितलं असेल की बरोबर 51 सेकंदासाठी झाली होती. आमची जी इंडेक्स पिन फार महत्त्वाची असते. इट इंडिकेट्स द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द शॅडो. आणि हे ठराविक काळामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर का विचार केला तर जे लोक कर्कवृत्ताच्या वरच्या बाजूला राहतात त्यांना शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही. जे मकरवृत्ताच्या खालच्या बाजूला राहतात त्यांना हा शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही. पण कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त ह्या 3 वृत्तांचा विचार केला तर कर्कवृत्तावरती फक्त वर्षातनं एकदा मिळते शून्य सावलीचा अनुभव. विषुववृत्तावरती वर्षातनं फक्त एकदा मिळते आणि मकरवृत्तावरती जे लोक राहतात त्यांना वर्षातनं एकदा अनुभव मिळते. पण आपण कोल्हापूरकर किंवा कोल्हापूरचा जो आजूबाजूचा परिसर आहे किंवा महाराष्ट्रातली काही ठिकाणं आहेत, सांगली आहे, तर सांगलीमध्ये उद्या झिरो शॅडो आहे, सातारा आहे, पुणे आहेत, हे सगळे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये असतात. त्यामुळे त्यांना वर्षातनं 2 वेळेला हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो आहे. तर पुढची शून्य सावली 6 ऑगस्टला बरोबर 10 मिनटं उशिरा म्हणजे 12:29 11 सेकंद ते 12:30 परत आपल्याला अनुभव मिळाले. पण त्याला अडचण काय असते, सर्वसाधारणपणे पावसाळी दिवस असतात, आकाशात ढग वगैरे असतात, त्यामुळे हा जो पिरियड असतो हा पिरियड सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि याच्यात कुठलीही अंधश्रद्धा बाळगायचं कारण नाही, कारण ही खगोलशास्त्रीय फक्त घटना आहे. आज आता माझ्याबरोबर आमच्या कॉलेजचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश कुंभार सर होते. नंतर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. आमचे एक्झाम सेक्शनचे डॉक्टर नवाते सर होते, डॉक्टर तुपे सर होते, आमचे विद्यार्थी होते. या सगळ्यांच्या समवेत आम्ही हा आमच्या विवेकानंद कॉलेजच्या खगोलशास्त्राच्या विभागामार्फत हा सोहळा आम्ही अरेंज केला होता की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ह्या झिरो शॅडो डेचं महत्त्व समजावं. ह्याचा वातावरणावर काय परिणाम? ह्याच्यावरती आत्ताच मी सांगितलं, ह्याच्यात कुठलीही अंधश्रद्धा बाळगायची गरज नाही, कुठलंही वातावरणाची ह्याच्याशी संबंध याचा येत नाही. ही फक्त ॲस्ट्रोफिजिक्सच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना मानली जाते. तरी किती सेकंद असते? 51 सेकंद हा फक्त आपल्याला अनुभवायला मिळतो. जे आता हे तुम्ही इंडेक्स पिन मागाशी बघितलीच होती, स्पेरोमीटर बघितलं होतं, मेजरिंग स्प्लेंडर, कारण ही कशी असतात, ही व्हर्टिकल डायरेक्शनला असतात आणि ती कॅलिब्रेटेड इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्याला कुठलाही बेंड वगैरे नसते. त्यामुळे त्याचं जे डिटेक्शन असते ते आमचं फायनल असतं. ह्या रोमांचक क्षणाचा अनुभव घेताना काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतं, या तुम्ही हा क्षण अनुभवला त्याबद्दल काय सांगाल? खूप म्हणजे किती ते वर्षातून येतो हा क्षण,
मग त्या दिवशी आपण तुम्ही सांगितलं तसं की सावली आपली कधी साथ सोडत नाही, पण ते त्या सेकंदात, त्या 51 सेकंदात आम्ही अनुभवलं, ते खूप छान वाटलं. तुला काय वाटतं? वर्षातनं हा दिवस 2 दिवस असतात, 6 मे आणि 6 ऑगस्ट, आणि आज ते आम्ही इथं अनुभवले की झिरो शॅडो डे कसा असतो. छान वाटलं आम्हाला. जो आपण आता बघितलं तर त्याविषयी तुला काय वाटतं? मला म्हणजे खूप छान वाटलं, कारण वर्षातून एक दिवशी आपल्याला आपली सावली पाहायला मिळत नाही, त्याबद्दल मला खूप छान वाटलं. वर्षातून 2दा असा अनुभव आपल्याला कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतो. आजचा हा क्षण खूप रोमांचक होता. असाच अनुभव आपल्याला पुन्हा 6 ऑगस्टला अनुभवता येणार आहे. कॅमेरामन अभिजित पाटीलसह प्रियंका निगवे, यस न्यूज, कोल्हापूर. राज्य मंत्रिमंडळानं राज्यातील विविध मंदिरांच्या 5,503 कोटी 69 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या 1,445 कोटी 97 लाख रुपये खर्चाच्या आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिराच्या 259 कोटी 59 लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी इथं झाली. या बैठकीत राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसराच्या 1145.97 कोटीच्या आराखड्याला आणि 259.59 कोटीच्या श्री ज्योतिबा मंदिर आणि परिसर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात मंदिर दुरुस्ती आणि संवर्धन, किरणोत्सव मार्गातील अडथळे आणि अतिक्रमणांचं निर्मूलन, मंदिर परिसरातील दुकानगाळ्यांचं व्यवस्थापन, दर्शनासाठी आच्छादित मंडप, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, लॉकर्स आदींचा समावेश आहे. तर ज्योतिबा मंदिर आणि परिसर विकास आराखड्यात श्री क्षेत्र ज्योतिबा आणि यमाई मंदिराचं संवर्धन, पायवाटांचं जतन, कर्पुरेश्वर, चव्हाण आणि मुरलीधर तलावांचं संवर्धन, वाहनतळ, सुविधा केंद्र आदींचा समावेश असून या मंजुरीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. राजर्षी शाहू महाराजांचं कार्य हे समाजातील वंचित आणि शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत होतं. त्यांच्या या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या उद्धारासाठी काम करूया, असं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील पहिल्या ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दृष्टिहीनांना हे पुस्तक प्रदान करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पहिल्या ब्रेल लिपी पुस्तकाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी हे पुस्तक उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि बांधवांना भेट देण्यात आलं. इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य पहिल्यांदाच ब्रेल लिपीत येत असल्याचं सांगत ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे यांनी राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र हे जगण्याची कला शिकवणारी असल्याचं सांगितलं. पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांनी या पुस्तकामध्ये कोणकोणत्या घटकांवर भर देण्यात आला आहे याची माहिती दिली. खासदार शाहू महाराज यांनी समाजातील मुख्य घटक असणारे अंध बांधव आजपर्यंत शाहू जीवन चरित्रापासून लांब होते. त्यांच्यापर्यंत शाहू महाराज पुस्तक रूपानं पोहोचत असल्यानं मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं. राजर्षी शाहूंचे विचार शिवाजी विद्यापीठ सातत्यानं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय. राजर्षी शाहूंच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांचा उद्धार करूया, असं आवाहन त्यांनी केलं. या पुस्तकाचे संकल्पक विक्रम रेपे यांचं या उपक्रमाबद्दल कौतुक करत हे ऑडिओ स्वरूपात पण उपलब्ध व्हायला हवं अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यावर शिवाजी विद्यापीठाचा नेहमीच भर असल्याचं सांगत येत्या शाहू जयंतीपर्यंत लहान मुलांसाठी त्यांना सोप्या भाषेत शाहू महाराज समाजातील असं पुस्तक आणत असल्याची माहिती त्यांनी दिली. या पुस्तकाचे संकल्पक विक्रम रेपे यांनी या पुस्तक निर्मितीची माहिती दिली. लवकरच या पुस्तकाचं मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं.
यावेळी कुलसचिव VN शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, मंजुश्री पवार, विक्रम जरग, सुरेश शिखरे, डॉक्टर हरीश नांगरे, सचिन शानबाग, अंध युवक मंच, मिरजकर तिकटी अंधशाळा यांच्यासह इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी धरणस्थळावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्रावर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी राजर्षींना अभिवादन केलं. राधानगरी इथल्या लक्ष्मी तलाव जलाशयाची निर्मिती राजर्षी शाहू महाराजांनी केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. याच स्मृतीस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र उभारण्यात आलं. या स्मारक स्थळावर आज शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी लोकराजाला अभिवादन केलं. याप्रसंगी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, बशीर राऊत, फारुख नावळेकर, विनोद मोरये, अब्बास नावळेकर, याकूब नावळेकर, सचिन भाटळे, नामदेव पाटील, ऋषी टिपुगडे, सम्राट केरकर, राजू राऊत, सलमान राऊत, प्राचार्य महापुरे, अनिकेत डवर, दयानंद सावर्डेकर, मज्जिद नावळेकर, जेनेसिस कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयाबद्दल करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं महाविकास आघाडीच्या वतीनं साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. वाढत्या सामाजिक असमतोलामुळं आणि काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळं अखेर केंद्र सरकारनं नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयाबद्दल करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथं महाविकास आघाडीच्या वतीनं साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे बबन शिंदे, सर्जेराव मिठारी, पंडित चौगले, KD पाटील, हिंदूराव पाटील, सर्जेराव एरंडोळे, शंकर पाटील, संतोष कागले, अरुण पटेल, कृष्णात गुरव, PS मगदूम आदी उपस्थित होते. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए या म्हणीचा प्रत्यय राधानगरी तालुक्यातील पिरळ आणि परिसरातील गावातील लोकांना आलाय. नवीन वस्तूच्या मार्केटिंगच्या नावाखाली काही तरुणांनी लोकांना हजारो रुपयांचा गंडा घातलाय. राधानगरी तालुक्यातील पिरळ परिसरातील गावांमध्ये 20 ते 25 वयोगटातील 7 ते 8 महिला आणि तरुण पिरळ गावात आले. नवीन LED कंपनीच्या चार्जिंग बल्बची आम्ही जाहिरात करत असून 600 रुपयांना 2 बल्ब खरेदी केल्यानंतर 1000 रुपये किमतीचा जिओ फोन, कुकर, गॅस शेगडी आदी साहित्य मिळणार असून कंपनी प्रत्येक गावातील पहिल्यांदा नोंद करणाऱ्या पहिल्या 10 ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार असं सांगत लोकांना आकर्षित केलं. पिरळमध्ये महिला आलत्या बल घेऊन आणि बल पण चांगलं नाहीत आणि आमच्या पाठीला आली घ्या म्हणून आणि ती वस्तू 4 वाजेपर्यंत येणार म्हणली म्हणून आम्ही पण घेतलं. वस्तू येणार आहेत म्हणली, 3 वस्तू तुम्हाला मिळणार म्हणली म्हणून आम्ही पण घेतलं आणि त्यात आम्हाला फसाय झाले. 4 वाजेपर्यंत येतो, सिगडी देतो म्हणली, मोबाईल देतो म्हणली आणि कुकर देतो म्हणली. की 8-10 जण होती. 600 रुपयांचे 2 LED बल्ब घेतल्यानंतर रजिस्टर, पावती आणि साहित्याची चौकशी केली असता तुमच्या गल्लीतील रस्ता अरुंद असल्यानं मोठी गाडी गल्लीत येत नाही. त्यामुळे आम्ही गाडी चौकात लावली असून आपल्याला काही वेळात वस्तू घरपोच होणार असल्याचं भामट्यांनी नागरिकांना सांगितलं. मात्र 1-2 तासाच्या अवधी होऊनही साहित्य न मिळाल्यानं नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दिलेल्या रजिस्टर पावतीवरील मोबाईल स्विच ऑफ होते. नागरिकांनी गाडीच्या शोधासाठी चौकात धाव घेतली. यावेळी चौकात जमलेल्या नागरिकांची गर्दी पाहून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. काही तरुणांनी या लोकांचा शोध घेण्यासाठी पिरळ आणि आजूबाजूच्या गावात शोध मोहीम राबवली. तोपर्यंत भामट्यांनी हजारो रुपयांची रोकड गोळा करून पोबारा केला होता. बल आम्ही रविवारी सकाळी दुपारी 2 वाजता गावात जे फिरणारी आली त्यांच्यापाशी घेतलं पण तिने आम्हाला फसवलं की तुम्हाला कुकर, जिओचा मोबाईल आणि हे देतो, शेगडी देतो म्हणली आणि 4 वाजेपर्यंत आम्ही येता म्हणला. ती का परत आम्ही फोन लावला, तिने फोन उचलला नाही म्हणून आम्ही आता त्यांच्यावर कंप्लेंट करायला लागला.
खोटा वारस दाखला देणाऱ्या शियेगावच्या पोलीस पाटील मनीषा सिसाळ यांना पदमुक्त करावं, तसंच महसूल आणि भूमी अभिलेखकडून 7/12 नोंद रद्द करावी अशी मागणी अवधूत पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील शिये इथल्या मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील मनीषा विजय सिसाळ यांना हाताशी धरून खोटा वारस दाखला तयार करून घेतलाय अशी तक्रार त्यांचा पुतण्या अवधूत विष्णू पाटील आणि रघुनाथ गणपती पाटील यांनी करवीरचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी केली आहे. या प्रकरणी पोलीस पाटील मनीषा सिसाळ यांना पदमुक्त करावं, तसंच महसूल आणि भूमी अभिलेखकडून 7/12 नोंद रद्द करावी अशी मागणी अवधूत पाटील यांनी केली आहे. कागल शहरातील हणबर गल्लीमधील लक्ष्मीदेवी महिला भजनी मंडळाचे 23 महिला आणि 10 पुरुष अशा 33 सदस्यांनी विमान प्रवासाच्या माध्यमातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. अनेक वर्षांपासून स्वप्नात असलेला हा ऐतिहासिक क्षण मंडळासाठी अत्यंत आनंददायी ठरला. या प्रवासाच्या आयोजनात कागलचे श्री बसवेश्वर ट्रॅव्हल्सचे सुस्मित सिद्धार्थ नागरत्न यांचं योगदान लाभलं. कागल तालुक्यातील हणबर गल्लीत पांडुरंग दशरथ पारदोळे यांनी स्थापन केलेले लक्ष्मीदेवी महिला भजनी मंडळ मागील 19 वर्षांपासून धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सक्रिय आहे. मंडळाचे 23 महिला आणि 10 पुरुष अशा 33 सदस्यांनी नुकतेच विमान प्रवासाच्या माध्यमातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे या यात्रेत 73 वर्षाच्या महिलेसह सर्व सदस्यांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला. अनेक वर्षांपासून स्वप्नात असलेला हा ऐतिहासिक क्षण या मंडळासाठी अत्यंत आनंददायी ठरला. या प्रवासाच्या आयोजनात कागलचे श्री बसवेश्वर ट्रॅव्हल्सचे सुस्मित सिद्धार्थ नागरत्न यांचं योगदान लाभलं. पांडुरंग पारदोळे यांनी मंडळाच्या माध्यमातून देहू, आळंदी, पंढरपूर, अक्कलकोट, शिर्डी, तुळजापूर, शनी शिंगणापूर, जेजुरी यासारख्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यात. लक्ष्मीदेवी महिला भजनी मंडळ हणबर गल्ली ह्या भजनी मंडळाची स्थापना होऊन 19 वर्षे पूर्ण झाली आणि ह्या मंडळात 19 वर्षे या मंडळाचा संस्थापक पांडुरंग पारदोळे म्हणून मी स्वतःच आहे. तरी ह्या माझ्या मंडळातील सर्व सदस्यांनी कमीत कमी 40 ते 45 सदस्य भजनी मंडळात आहेत. त्यांनी माझ्या पाठीशी ठामपणे पाठीमागं उभा राहून आजपर्यंत 19 वर्षाचा आम्ही टप्पा गाठलेला आहे. तरी 3 वर्षापासून आमचं बालाजीला जायचं इमानानं जे स्वप्न होतं ते आज आमचं पूर्ण झालेलं आहे. तर सिद्धार्थ ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आम्ही त्याने आम्हाला सहकार्य केल्यामुळंच आज आमचा हा प्रवास सुखरूप घडलेला आहे. या प्रवासादरम्यान आलेले अनुभव काही सदस्यांनी व्यक्त केले. आणि विमानातून आम्हाला चांगलाच अनुभव आला की आपण जसं काय पाण्यात बसतोय आणि असं खालवर होतोय तशी आम्हाला अनुभव आला. आणि खाली ढग, आमच्या खाली ढग असावं असं वाटलं की लहान लहान घरं अशी दिसायला लागली. म्हणजे असं वेगळाच काहीतरी अनुभव आला. त्यावेळी आम्ही ट्रेननं गेलो, हसत खेळत मजा करत गेलो. आम्हाला काही त्या गोष्टीच काही वाटलं नाही. येताना आणि इमाननं आलो. कुणी म्हटले बेल्ट लावा, कुणी म्हटले कापसाची गोळी घाला, काही तिची गरज लागली नाही. आम्ही फुल एन्जॉय करत व्हिडिओ घ्यायला करत आलो. आम्ही बालाजी जायचं स्वप्न होतं विमानानं. मग काही लोकांचा अभाव होता. ही भीतीपोटी ही बायका काय जात्या बालाजीला विमानातून. तर विमानात बसल्यावर आम्हाला हवेत उडाल्यासारखं वाटलं. आम्ही एवढं पैसे खर्च केलं काय वाटलं नाही. आणि हे सक्सेस झालं पांडुरंग पारदोळ्यामुळं. चांगला आनंद घेतला. तरी पण गर्दी वगैरे होती. त्या गर्दीतून आम्हाला दर्शन मिळालं. अखेर प्रसाद मिळाला. नाश्त्याची, चहाची अगदी त्यांनी काळजीपूर्वक आमची काळजी घेतली. या प्रसंगी मंडळाच्या वतीनं श्री महात्मा बसवेश्वर ट्रॅव्हल्सचे मॅनेजर सुस्मित सिद्धार्थ नागरत्न यांचा सत्कार करण्यात आला. तसंच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पारदोळे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी विक्रम आनंदराव हुच्चे, बाळासाहेब आनंदा चांदेकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त करवीर पीठामध्ये 7 ते 12 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 11 मे रोजी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री विद्या नृसिंह भारती यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या 2533व्या जयंती उत्सवानिमित्त करवीर शंकराचार्य पीठामध्ये 7 ते 12 मे या कालावधीत जन्मकाळासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 मे रोजी सकाळी 10 वाजता वाराणसीचे ईश्वर घनपीठ आणि कोल्हापूरचे प्रसाद निगुडकर यांना वैदिक, हैदराबादचे दोर्बल शर्मा यांना सांस्कृतिक, धाराशिवचे राघवेंद्र देशपांडे, मानसी बडवे यांना कीर्तनकार, प्रकाश गवंडी यांना सामाजिक गौरव, जालनाचे यज्ञानंद कस्तुरे यांना होतकरू विद्यार्थी, आळंदीचे वेदार्थ जोशी आणि मुंबईचे वैभवी अभय दाबके यांना उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. मठाचे कार्यवाह शिवस्वरूप चंद्रकांत भेंडे यांनी सांगितलं. करवीर शंकराचार्य पीठामध्येच पुरस्कार वितरण सोहळा असून यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. 12 मे रोजी करवीर शंकराचार्य पीठ ते श्री अंबाबाई मंदिर आणि पुन्हा शंकराचार्य पीठ अशा पालखी सोहळ्यानं आणि महाप्रसादानं जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. जयंती उत्सव काळात आयोजित कार्यक्रमांचा लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य विद्या नृसिंह भारती यांनी केलंय. या पत्रकार बैठकीला विश्वस्त अवधूत देशपांडे उपस्थित होते. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय या शासकीय महाविद्यालयाला ज्ञानदानाची शतकोत्तर परंपरा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या अनेक दिग्गजांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारं महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची ओळख आहे. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर काही विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या आक्षेपांमुळे हे महाविद्यालय सध्या वेगळ्या अर्थानं चर्चेत आलंय. याच अनुषंगानं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांनी विद्यार्थी संघटनांचे आक्षेप खोडून काढत महाविद्यालयानं उच्च शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा जपली असल्याचं एस न्यूजशी बोलताना सांगितलं. सुरुवातीच्या काळातील 4 ब्रिटिश प्राचार्यांपासून प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्यासारखे प्राचार्य लाभलेलं आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून IPS विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांना घडवलेलं महाविद्यालय म्हणजे राजाराम महाविद्यालय. एकीकडं महाविद्यालयाचा हा लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्यातील काही विद्यार्थी संघटना महाविद्यालयाच्या सध्याच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एस न्यूजनं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांच्याकडून महाविद्यालयाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विद्यार्थी संघटनांकडून घेतल्या जात असलेल्या आक्षेपांना सविस्तर उत्तरं देतानाच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात तडजोड केली जात नसल्याचं सांगितलं. विद्यार्थी संघटनांच्या आक्षेपांना प्राचार्य डॉक्टर अनिता बोडके यांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत ते जाणून घेऊयात. राजाराम महाविद्यालय व्यवस्थापनावरील आक्षेपांना प्राचार्यांनी दिली उत्तरं. प्राध्यापक बायोमेट्रिक हजेरी लावतात पण कॉलेजमध्ये हजर नसतात. की बायोमेट्रिक बाबतीतची जी हे केली जाते आमच्या महाविद्यालयावर, तर बायोमेट्री मशीन हे आमचे जवळजवळ 7-8 वर्षापासूनचं जुनं आहे आणि त्याचे जे मॉनिटरिंग आहे ते प्राचार्यांच्याकडेच असतं आणि प्राचार्य वेळोवेळी त्याचं 8-8 दिवसातून आम्ही मॉनिटरिंग करतो आणि जे कोणी दोषी आढळले किंवा उशिरा येत असते तर त्याच्यावर आम्ही त्यांना येऊन जाब विचारला जातो. सेकंडली काही प्राध्यापक जे बाहेर जातात असा आक्षेप केला जातो, तर त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की बऱ्याच प्राध्यापकांना BOSचे मेंबर असतात. काही वेळेला काही सेमिनार्स असतात, काही मीटिंग्स असतात विद्यापीठामध्ये असतात किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये असतात किंवा त्यांना गेस्ट लेक्चर म्हणून जावं लागतं. अशा वेळेला ते प्राध्यापक कॉलेज सोडून जातात आणि ज्या वेळेला ते जातात इथून त्यावेळेला त्यांनी आपल्या लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकलची जबाबदारी कुणातरी CHBवर किंवा दुसऱ्या अध्यायी प्राध्यापकांवर त्यांनी दिलेली असते आणि त्या प्राध्यापकांचे मग ते तास पूर्ण केले जातात. स्वतःचं जे अभ्यास आहे तो पूर्ण केला जातो त्यांचा. महाविद्यालयातील काही अभ्यासक्रम बंद पडू लागलेत. अभ्यासक्रम बंद पडल्याबाबतचं तर मी असं म्हणेन की BComचा अभ्यासक्रम आमचा नॉन ग्रँटेड आहे. MSc केमिस्ट्री आहे ते नॉन ग्रँटेबल आहे आणि एक होम सायन्स PG नॉन ग्रँटेबल आहे. त्या बाबतीत असं म्हणायचं झालं की अलीकडच्या काळामध्ये हे पारंपरिक विषय जे आहेत त्या पारंपरिक विषयांना सगळ्याच महाविद्यालयामध्ये कमी विद्यार्थी उपलब्ध झालेले आहेत.
यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2024-25मध्ये विद्यापीठामध्ये सुद्धा MSc-साठीचे ॲडव्हर्टाईज त्या सगळ्याच PG डिपार्टमेंटला पुन्हा 3-4 वेळा काढावी लागली. तर त्या दृष्टीनं आमच्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि हे नॉन ग्रँटेड विषय असल्यामुळे अगदी कमी विद्यार्थी संख्या जर येत असेल तर आम्हाला ते त्या फीमध्येच चालवावं लागतं. गव्हर्नमेंटचं महाविद्यालय असल्यामुळे त्या फीमधून आम्हाला ते शिक्षकांची जे मानधन असतं ते द्यावं लागतं आणि मग ते चालवणं कठीण होतं. आम्ही महाविद्यालयामध्ये कुठलेही विषय बंद पाडलेले नाही, त्याची ॲफिलेशन फी भरलेली आहे. यावर्षी फर्स्ट इयर BComला जर विद्यार्थी आले तर निश्चित आम्ही ते घेऊ. MSc सेकंड इयर थर्ड इयर जे आहेत त्या विषयांना पण आम्ही विद्यार्थी घेऊ. आम्ही ते विषय बंद झाले का पाडलेले नाही आहेत. काही प्राध्यापक कामकाजाच्या वेळेत खाजगी व्यवसाय करतात. असा हा आक्षेप मी ऐकला आहे, पण ते जे प्राध्यापक आहे ज्यांच्या विरुद्ध हा आक्षेप केला जातो त्यांच्या कुटुंबातला तो व्यवसाय आहे आणि ते प्राध्यापक सतत जे महाविद्यालयाचे महत्त्वाचे कामं आहेत ती सगळी कामं आणि सगळ्या महत्त्वाच्या कमिट्यांमध्ये सहभागी तरी आहेत किंवा कॉर्डिनेटर तरी आहेत. त्याच्यामुळे ज्या 5-6 कमिट्यांमध्ये ते काम करतात त्या सगळ्या कमिट्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. शिवाय ते स्वतः PhD पण करतात आणि जे PhD करतात ते महाविद्यालयाचं सगळं कामकाज आटपल्यानंतर रात्री ते इथे विद्यापीठामध्ये जाऊन त्यांचं रिसर्चचं काम करत असतात. त्याच्यामुळे हा आक्षेप मान्य नाही. एकतर तो महाविद्यालयाचं काम जर सफर होत असलं तर मग आम्ही त्यांना तशी समज दिली असती, पण तसं कधीही आढळून आलं नाही. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नाहीत. स्वच्छतागृह अस्वच्छ असतात. आमच्या महाविद्यालयामध्ये 13 बिल्डिंग्स आहेत आणि त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर असे 2 मजली बिल्डिंग्स आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये जवळजवळ 2 लेडीज आणि 2 पुरुषांचे प्रसाधनगृह आहेत. ह्या सगळ्यांसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये फक्त 3 स्वच्छ काम करतात, कारण तेवढेच पदं आम्ही नेमू शकतो आणि ह्या स्वच्छकांथ्रू आम्ही दररोजची सफाई करून घेत असतो. शिवाय हॉस्टेल्स पण आहेत. तर सगळ्या आपण आताही बघू शकता की जे काही स्वच्छतागृह आहे ते स्वच्छ आहेत. काही मेंटेनन्सचा भाग जो असतो तो PWDकडे असतो. त्यानुसार आम्ही PWDला पत्र दिलेलं असतं की ह्या वॉशरूममध्ये ही स्वच्छता आम्हाला किंवा दार नसेल तर ते दार बसवून द्यावं. तर PWDला जेव्हा निधी उपलब्ध होतं त्यानुसार ते आमची कामं करून देतात. CHB प्राध्यापकांना कमी दिवसाचं मानधन देण्यात आलंय. मार्च 24 तारखेपर्यंत आम्ही मानधनाची बिलं मागवली, कारण वर्षाअखेर म्हणजे मार्च हा इयर एंड असतो आणि इयर एंड आम्ही इतर वेळी CHBंची बिलं ही पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत घेतो आणि त्यानंतर मग त्यांचं पेमेंट करतो. पण मार्चमध्ये असं होतं की 31 मार्च असल्यामुळे जो निधी शिल्लक राहतो तो शासनाकडे आपोआप जर निधी अखर्चित दिसला तर तो आपोआप दुसरीकडे वळवला जातो. त्यामुळे आम्ही असा विचार केला आणि दरवर्षीच असा विचार होतो की निदान 24 तारखेपर्यंत बिलं त्यांचे मानधन त्यांना मिळावं म्हणून 24 तारखेपर्यंत घेतले बिलं. 24 तारखेपर्यंतचं मानधन सगळ्या CHBंना मिळालेलं आहे. जे राहिलेले 6 दिवसांचं आहे ते 6 दिवसाचं प्लस एप्रिलमध्ये काही तास झालेले आहेत परीक्षा व्हायच्या आधीपर्यंत, त्याची बिलं आत्ता जमा झालेली आहेत. आत्ता आम्हाला मानधन उपलब्ध झालं की आम्ही लगेच ती बिलं देणार आहोत. या आक्षेपांना उत्तरं देताना प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांनी महाविद्यालयाला लाभलेली वैभवशाली परंपरा जपली असल्याचं सांगितलं. राजाराम महाविद्यालयामध्ये बरेचसे विद्यार्थी, जवळजवळ आमचे 80 विद्यार्थी PhDसाठी प्रवेशित होते आणि त्यातले 55 विद्यार्थी PhD प्राप्त होऊन बाहेर गेलेले आहेत. आता सध्या 35 विद्यार्थी इथे काम करत आहे. हे एक अंडर ग्रॅज्युएट कॉलेज असूनसुद्धा रिसर्चचं एवढं मोठं कल्चर या महाविद्यालयामध्ये चालतं आणि प्रत्येकच डिपार्टमेंटमध्ये इथे प्रत्येकाकडे 2-2, 4-4 विद्यार्थी काम करत आहेत. आणखी एक असं आहे की आमचे काही डिपार्टमेंट्स जे आहेत त्यांच्याकडे बाहेरच्या शेजारच्या इंडस्ट्रीजमधले प्रोजेक्ट आहेत आणि त्या प्रोजेक्टवर आमचे विद्यार्थी BSc असलेले विद्यार्थी त्या प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि ते प्रोजेक्ट सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच ह्या इंडस्ट्रीजसोबत आमचे MOU आहेत. काही इंडस्ट्रीज आहेत याच्यासोबत आमचे MOUs आहेत. ह्या व्यतिरिक्त आम्ही राजाराम महोत्सव हा एक मोठा महोत्सव ज्याच्यामध्ये आजी आणि माजी राजारामियन भाग घेतात.
नुसतं स्नेहसंमेलन हे आत्ताच्या आजी विद्यार्थ्यांचं असं हे न ठेवता आम्ही माजी विद्यार्थ्यांचा जे आमचे रिनाऊंड माजी विद्यार्थी आहेत ते येऊन त्यांना इथे व्याख्यानं देतात किंवा त्यांचे अनुभव शेअर करतात. त्यांचे काही परफॉर्मन्स आम्ही इथे भरवतो आणि ते 3 दिवसाचा मोठा सोहळा आम्ही सादर करतो, जेणेकरून ही आमची परंपरा जी उज्ज्वल परंपरा आहे ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित केल्या जाईल आणि त्यांचा आदर्श घेऊन आत्ताची ही आमची पिढी चांगली घडावी हा आमचा आदर्श ठेवून आम्ही राजाराम महोत्सवाचं आयोजन करतो. यावर्षी आम्ही जीवनगौरव पुरस्कार माननीय डॉक्टर शांबा मुजुमदार यांना सिम्बॉयसिसचे जे संस्थापक आहेत त्यांना आमचा राजाराम जीवनगौरव पुरस्कार दिला. याच्या आधीचा पुरस्कार आम्ही माननीय डॉक्टर ND पाटील सरांना दिला होता. असे हे जे थोर राजारामियन घडलेले आहेत, तर आम्हाला VCच्या अध्यक्षीय भाषणामध्ये VCंनी पण असं नमूद केलं होतं की तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार आता पुढचा कोणाला द्यायचा ह्याची कधीच दादात पडणार नाही. इतके मोठे मोठे राजारामियन तुमच्या महाविद्यालयातून घडले गेलेले आहेत आणि आताही घडणार आहे, हीच आमची संकल्पना आहे. विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या आंदोलनामुळं ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाविद्यालयाची प्रतिमा मलिन होत असून विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी विधायक सूचना केल्या तर त्यांचं स्वागत करू अशा शब्दात विद्यार्थी संघटनांना आवाहन केलंय. आम्ही त्यांच्या चांगल्या सूचना जर असतील तर त्या निश्चित स्वागतार्हच आहे. मला तर असं पुढे जाऊन असं म्हणेन की कोल्हापूरमध्ये जवळजवळ 3-4 पिढ्या ह्या राजाराम महाविद्यालयामध्ये अनेक कुटुंबामध्ये शिकलेल्या आहे आणि त्या प्रत्येकाचाच अस्मितेचा भाग राजाराम महाविद्यालय हा अस्मितेचा भाग आहे. प्रत्येकाच्या मनात राजाराम महाविद्यालय हे आमचं महाविद्यालय आणि खूप चांगलं महाविद्यालय असं आहे. तर ह्या दृष्टीनं जर चांगल्या सूचना येत असतील तर आम्ही नक्कीच त्याच्यावर विचार करू आणि पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. आमच्या काही मर्यादा आहेत त्या शासनाचं महाविद्यालय असल्यामुळे आम्हाला लगेच त्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येत नाही. आम्हाला वरून परवानगी घ्यावी लागते. रीतसर मग त्याचं डॉक्युमेंटेशन होऊन मग आम्हाला ती परवानगी मिळते. काही दिवसांपूर्वी S न्यूजनं कोल्हापुरातील युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसंच शाहू सेना या विद्यार्थी संघटनांनी राजाराम महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल केलेले आक्षेप जाणून घेतले होते. या पार्श्वभूमीवर प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके यांच्याकडून महाविद्यालयाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला असून कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाची मातृसंस्था म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह सर्व प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना यांनी परस्पर सामंजस्यातून या संस्थेचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा आदेश दिला असून हा निर्णय लोकशाही मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय अशा शब्दात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. हा निर्णय ऐतिहासिक आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं रक्षण करणारा असल्याचं त्यांनी सांगितलं. हा निर्णय संविधानिक रचनेचा गौरव अबाधित राखणारा असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन लोकशाहीला बळकटी मिळण्यासह नागरिकांना त्यांच्या हक्कांचा वापर करण्याची संधी मिळणार असून यामुळं लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना होऊन स्थानिक पातळीवर विकासाला गती येईल असा विश्वास व्यक्त केलाय. या बातमीनंतर एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवर. उद्या राज्यात 16 ठिकाणी होणार मॉकड्रिल. सर्वोच्च न्यायालयाचं ऐतिहासिक पाऊल, न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक. 19 माजी मंत्र्यांना धक्का, सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचे गृह मंत्रालयाचे पोलिसांना आदेश. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सुरक्षा 6 महिन्यांसाठी वाढवली. देशात आरक्षणाचा खेळ रेल्वेसारखा झालाय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची टिप्पणी. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वारणानगर शाखेत 3,21,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीला आलंय.
या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील शाखाधिकारी तानाजी पोवार हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अन्य 4घांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये संशयित मुकेश पाटील यानं अपहारातील रक्कम गावातील दूध संस्थेच्या व्यवहारांमध्ये वापरली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संदर्भात दूध उत्पादकांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलं जात असल्यानं उत्पादक हवालदिल झालेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेमध्ये कार्यरत असताना शाखाधिकारी तानाजी पोवार, लिपिक मुकेश पाटील, कॅशियर शिवाजी पाटील, मीनाक्षी कांबळे, शरीफ मुल्ला यांनी 15 जुलै 2021 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये 3,22 लाख रुपयांचा अपहार केल्याचं बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आलंय. या प्रकरणी बँकेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या 5 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी यातील 4घांना अटक केली असून तानाजी पोवार अद्याप पसार आहे. 4घे संशयित सध्या पोलीस कोठडीत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान संशयित मुकेश पाटील यानं अपहारातील काही रक्कम त्यानं पन्हाळा तालुक्यातील माले इथं स्थापन केलेल्या दूध संस्थेच्या व्यवहारांमध्ये वापरल्याची माहिती समोर येते. दूध उत्पादकांना आपल्या संस्थेकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स देणं, अन्य संस्थांपेक्षा जादा रिबेट, फरक बिल देणं यासाठी त्यानं या पैशाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दूध उत्पादकांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानं दूध उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपण मुकेश पाटीलशी संबंधित दूध संस्थेशी दूध उत्पादक या नात्यानं आर्थिक व्यवहार केलेत हे खरं असलं तरी त्यानं आपल्याला दिलेले पैसे KDCC बँकेत डल्ला मारून आणून दिलेत याची आम्हाला माहिती नसल्याचं उत्पादक सांगतायत. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागं लागल्यानं दूध उत्पादक मात्र हवालदिल झालेत. गांजा विक्री करणाऱ्या संतोष गौतम याला कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1 किलो गांजा, 1 मोपेड आणि मोबाईल संच असा सुमारे 66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जगदाळे कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आज संशयित संतोष गौतम याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत साळुंखे, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितेश बागडी, सत्यजित सावंत यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षा आणि मुख्य परीक्षांच्या शुल्कात 10% वाढ केली आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. ही वाढ परीक्षा शुल्कापुरती मर्यादित असून प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केलेला नाही असं मंडळाकडून सांगण्यात आलंय. या वाढीमुळं आता विद्यार्थ्यांना 10वी-12वीच्या परीक्षेसाठी 520 रुपये, 17 नंबर फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 1110 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढ करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनं कीड रोग नियंत्रण करण्याची गरज कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अभयकुमार बागडी यांनी व्यक्त केली. राधानगरी हत्ती महल इथं खरीपपूर्व शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. राधानगरीतील हत्ती महा इथल्या कृषी विभागाच्या सभागृहात राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर अभयकुमार बागडी यांनी कीटकांचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्या शेतामध्ये कामगंध सापळे लावून बीज प्रक्रिया करून किडीचा बंदोबस्त करता येतो असं सांगितलं. करवीरचे उपविभागीय अधिकारी अरुण भिंगारदेवे, DB आदमापुरे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, मंडळ कृषी अधिकारी KG तामकर, कृषी पर्यवेक्षक कल्याण कोंडे, महेंद्र गायकवाड, DB आदमापुरे, अमोल कांबळे, आत्मा सदस्य दीपक शेट्टी, संग्राम पाटील, सचिन वारके, श्रावण गुरव, तंत्र सहाय्यक सुनील कांबळे, रावसो मेंगाणे, निवास पाटील, प्रवीण पोवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागाकडील सन 2025-26 सालासाठी विनाविलंब शुल्क परवाना नूतनीकरणाचा कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आलाय.
परवाना नूतनीकरणाबाबत छत्रपती शिवाजी उद्यमनगर इथल्या इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मान्यतेनं परवाना नूतनीकरणासाठी 31 मे 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी परवाना नूतनीकरणाचा कालावधी 30 एप्रिल 2025 अखेर होता. मात्र व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार 31 मे 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर 1 जून ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नूतनीकरणासाठी 15%, तर 1 नोव्हेंबर ते 31 मार्च 2026 या कालावधीतील नूतनीकरणासाठी 20% विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. परवाना नूतनीकरणासाठी 15 आणि 16 मे 2025 रोजी छत्रपती शिवाजी उद्यमनगर इथल्या इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं उद्या 7 ते 12 मे या कालावधीत 13 आणि 15 वर्षाखालील मुलांच्या रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा संयोजक शिवाजी पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय खेळाडूंपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना फुटबॉलचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी आघाडीची संस्था म्हणून शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी प्रसिद्ध आहे. या अकॅडमीच्या वतीनं यावर्षी 13 आणि 15 वर्षाखालील मुलांच्या रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी स्टेडियमवर 7 ते 12 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक शिवाजी पाटील यांनी दिली. कोल्हापुरातील फुटबॉल अकॅडमीचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला उदय पाटील, सत्यजित पाटील, अनघा पाटील उपस्थित होते. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळानं 2-1 अशा गोल फरकानं सम्राटनगर स्पोर्ट्सवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. पूर्वार्धात खंडोबाच्या संकेत मेढे, रोहित जाधव, प्रथमेश गावडे या खेळाडूंनी चढाया केल्या, मात्र त्यांना गोल करता आले नाहीत. सामन्याच्या 38व्या मिनिटाला अमीन खजीर यानं मैदानी गोल मारून खंडोबा संघाचं खातं उघडलं. पूर्वार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सला गोलची बरोबरी साधता आली नाही. मध्यंतरापर्यंत खंडोबा संघानं 1-0 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात मात्र महम्मद मकानदार, तेजराज माने, युनुस नदाफ, ओंकार जाधव यांनी केलेल्या चढाया खंडोबाच्या बचावफळीनं परतवून लावल्या. सामन्याच्या 57व्या मिनिटाला तेजराज माने याच्या पासवर लवप्रीत सिंग यानं गोल करून सम्राटनगर स्पोर्ट्सनं 1-1 अशी बरोबरी साधली. खंडोबाकडून सम्राटनगरच्या गोलक्षेत्रात चढाया सुरू असताना सम्राटनगरचा मसूद मुल्ला यानं छोट्या डीमध्ये चेंडू हातानं हाताळल्यानं पंचांनी खंडोबाला पेनल्टी दिली. यावर खंडोबाच्या संकेत मेढे यानं गोल नोंदवून खंडोबा संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. संपूर्ण वेळेत ही आघाडी कायम ठेवत खंडोबानं सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबाचा संकेत मेढे हा सामनावीर ठरला. उद्या PTM अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता लवकरच वाजणार. 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार येत्या 4 महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला आदेश. 1,445 कोटी 97 लाख रुपयांच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि 259 कोटी 59 लाख रुपयांच्या श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रत्यक्ष अंमलबजावणीची कोल्हापूरकरांना प्रतीक्षा. CPR-मधील 3 डॉक्टरना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात डॉक्टर एकवटले. आंदोलनानंतर अधिष्ठातांनी कारवाई मागे घेण्याची दिली ग्वाही.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध करण्यासाठी 11 मे रोजी कोल्हापुरात सर्वपक्षीय मेळाव्याचं आयोजन. कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांची माहिती. आणि कुंभोजचे चित्रकार सचिन बन्ने यांची इटलीतील फ्लॉरेन्स अकॅडमीच्या समर फेलोशिपसाठी निवड. यावर्षीच्या फेलोशिपसाठी निवड झालेले सचिन बन्ने एकमेव भारतीय चित्रकार. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.